मंडळी आपला कांदा झालेला आहे शिजून बघा. असा आपल्याला मस्त एकदम ब्राऊन करून घ्यायचा आहे कांदा आपल्याला. असं केलं की आपल्याला आपल्या जेवणाला चवसुद्धा खूप चांगली येते. तर असा मस्त ब्राऊन करून घ्यायचा आहे. आता आपण याच्यामध्ये टॅमॅटो टाकूया. आपण टॅमॅटो पण टाकलेले आता. तर आपण टॅमॅटो पण थोडा मस्त शिजून घेऊया. नरम झाले पाहिजे टॅमॅटो. तर आपल्या कोलंबी भातला चवसुद्धा चांगली येते. ते म्हणजे आपला थोडा टॅमॅटो पण थोडा नरम झालेला आहे. तर आपण आता अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आपण जी केली होती ती आपण टाकून घेऊया. आता ते टाकल्यानंतर आपण त्याला मिक्स करूया आणि जरा आपण लक्ष ठेवून देऊन राहायचं याच्यावरती, कारण की आपण लसूण असतो, लसूण खाली लागतो. तर कंटिन्यू सोडून तसं ठेवायचं नाही, आपण मिक्स करत राहायचं 2-2 मिनिटांनी. तर मंडळी आपण आता हळद टाकून घेऊया पहिला. हा आमचा आगरी मसाला, घरातला मसाला आमचा. मी 3 चमचे टाकलेले आहेत आमचे तिखटच्या हिशोबाने. आणि हा पोट्टे मसाला आहे, संडे स्पेशल त्याला म्हणतात. हा आमच्या घरातल्या जेवणामध्ये व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो प्रत्येक जेवणामध्ये आमचा पोट्टे मसाला पडतो. याच्याने चव खूप चांगली येते. आणि जर तुम्ही रस्सा कुठला खात असाल मटनचा किंवा चिकनचा, त्याला तरी पण खूप चांगली येते या मसाल्याने. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आपण मीठ सुद्धा टाकूया, आपले टेस्टच्या हिशोबाने आपण मीठ टाकूया. आपण राईसमध्ये पण टाकलेलं आहे तर त्या अंदाजाने आपण मीठ टाकू. मिक्स करून घेऊया मसाल्याला चांगला असतं. वास तर खूप छान सुटलेला आहे. तर मंडळी आपला कांदा आणि मसाला आपण जे टाकले होते, मीठ मसाला हळदी वगैरे सर्व, ते आपलं चांगल्यापैकी मस्त शिजलेलं आहे. तर आपण आता याच्यात मस्त आपले फ्रेश प्रॉन्स आपण जे साफ केलेले होते चांगले नीट पाण्याने धुवून आपण ठेवलेले आहेत, तर आपण आता त्या मसाल्यामध्ये टाकून घेऊया. आता एक नंबर. नीट व्यवस्थित पाणी जो असतो तो पाणी आपल्याला काढून प्रॉन्स टाकायचे त्याच्यामध्ये. त्याला मिक्स करून घेऊया आपण आता चांगल्यापणे. मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेऊया प्रॉन्सला. मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपली बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना हे आपण दोन्ही याच्यामध्ये ॲड करूया. तर मंडळी आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना आपण टाकून घेऊया. आता मस्त एकदम बारीक चिरून घेऊया त्याला आणि मध्ये बारीक चिरून टाकून घ्यायचं आहे. आपण अख्खे नका टाकू, अख्खे टाकून ती चव येत नाही. आपण जेव्हा ती बारीक चिरतो तेव्हा ती मस्त चव फुटते आणि त्याची खूप चांगली लागते. आपण चिकन बिर्याणीमध्ये पण सुद्धा आपण असं टाकू शकतो, मटन बिर्याणीमध्ये पण टाकू शकतो, किंवा आपण रस्सा बनवला कोणता याच्यामध्ये पण आपण टाकू शकतो असं बारीक चिरून. जी चव सुटते ना त्याला, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तर मंडळी आपण आता भात टाकून घेऊया. हा बासमती भात आहे आपला. तर मंडळी आपण आता मस्त राईस आपले टाकून झालेलं आपण मिक्स करू त्याला. आता आपण त्याला मिक्स करून आपण चांगला पूर्ण मसाला पूर्ण भाताला सर्वकडे लागला पाहिजे त्या हिशोबाने आपण मिक्स करूया. मिक्स करून मग आपण त्याला थोडंसं पाणी टाकून त्याला वाफेवरती ठेवत, जेणेकरून आपला राईस जो आपण 40 to 50% शिजवला होता आणि त्या आपण वाफेवरती ठेवून त्याला राईस पण तो शिजून जाईल त्याच्यामध्ये. आणि आपली प्रॉन्स पण जे आपण टाकली होती कोळंबी, तर ती पण पूर्णपणे चांगली शिजून जाईल. दोन्ही एकत्र शिजतील तर त्याच्याने तो राईस पण आपला जो मसाला टाकला आहे राईसमध्ये पण तो मसाला जाणार, ती अजून चव खूप चांगली लागणार त्याच्याने.
तर मंडळी अशा प्रकारे आपली बिर्याणी आता रेडी झालेली आहे. तर या जेवायला.